सिग्नल किंवा गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वाहनांना धडक लागल्याचा बहाणा करून चालकांचे लक्ष विचलित करत गाडीतून मोबाईल आणि इतर वस्तू चोरणाऱ्या परराज्यीय टकटक टोळीचा गुन्हे शाखा युनिट 1 ने पर्दाफाश केलाय। या प्रकरणी रवी ओमप्रकाश कोहली वयवर्ष 38 आणि अफजल कय्यमू अब्बासी वयवर्ष 38 दोघेही राहणार मेरठ उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे। फरसखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। त्यावेळी दोन संशयित इसमांचा शोध सुरू असताना पोलीस अंमलदार मयूर भोसले, अमित जमदाडे आणि हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संशयित समर्थ पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉजवर येणार आहे। ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लॉज परिसरात सापळा रचला। मिळालेल्या वर्णनानुसार दोन इसम तेथे येताच त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। चौकशीत त्यांनी फरसखाना परिसरातील गुन्ह्यासह पुणे शहरातील आणखी गुन्हे केल्याची कबुली देखील दिली। तपासात आरोपींनी अलंकार पोलीस ठाणे हद्दीत 11 फेब्रुवारी 2026 रोजी कर्वे रोडवरील सारस्वत बँकेसमोर उभ्या असलेल्या कारमधून भगव्या रंगाचा ऍपल आयफोन 17 प्रो आणि पांढऱ्या रंगाचे पॉकेट चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलंय।